बाईकवरून हेल्मेट घालून आले, सोसायटीत फेरफटका मारून गेले, संधी मिळताच महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी पळवून गेले। दोन सुरक्षा रक्षक, रहदारीची जागा, सीसीटीव्ही कॅमेरे, इतकं सगळं असतानाही चोरटे आपलं काम फत्ते करून गेले। काळजात धडकी भरवणारी ही घटना नवी मुंबईतल्या कामोठेत घडली आहे। कामोठेतल्या ग्रीनस्केप सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा धक्कादायक प्रकार कैद झालाय। रात्री 10 वाजेचा हा प्रसंग आहे। तुम्ही व्हिडिओत स्पष्ट पाहू शकतात। जेवण झालेली लोक खाली रस्त्यावर शतपावली करतायत। सोसायटीत 2 सुरक्षा रक्षकही तैनात आहेत। सोसायटीत लोकांची वर्दळ आहे म्हणून एक गेट उघडा आहे। अशातच एक स्कूटी सोसायटीत प्रवेश करते। त्यात 2 तरुण बसलेत। गाडी चालवणाऱ्या तरुणाने हेल्मेट घातलंय आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणाने डोक्यावर टोपी घेतली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपले चेहरे येऊ नये म्हणून या चोरट्यांनी आधीच शक्कल लढवली आहे। गाडी सोसायटीत प्रवेश करते। गाडीवर कुणीतरी सोसायटीतलेच रहिवासी असावेत म्हणून सुरक्षा रक्षक चोरट्यांकडे पाहूनही दुर्लक्ष करतात। नेमकी हीच संधी चोरटे हेरतात आणि पुढे सरसावतात आणि यू टर्न मारून पुन्हा मागे वळतात। आणि मग पुढे काय होतं तुम्हीच पहा। सोसायटीच्या बाहेर कट्ट्यावर बसलेल्या 2 महिलांपैकी चोरटे एकीच्या गळ्यातून सोनसाखळी चोरतात आणि गाडीवरूनच पसार होतात। ज्यांची सोनसाखळी गेली आहे ती महिला आरडाओरड करते। आवाज आला त्या दिशेने सुरक्षा रक्षकही धावत येतात, पण तोवर वेळ निघून गेली होती। गाडीवरून सोनसाखळी हिसकावून चोरटे केव्हाच पसार झाले होते। आपल्याच सोसायटीच्या कट्ट्यावर बसलेल्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी गेल्याचा धक्काच बसतो। आता नागरिकांनी आपल्याच सोसायटीत मुक्तपणे फिरू नये का असा सवाल यावरून विचारला जातोय। सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरांच्या शोधात आहे, पण जर सुरक्षा रक्षकाने वेळीच त्या चोरट्यांना थांबवून त्यांची चौकशी केली असती तर हा प्रसंग कदाचित घडलाच नसता। म्हणून काळजी घ्या आणि अनोळखी लोकांपासून सावधान रहा। नवी मुंबईवरून सिद्धेश करावडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।